राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होणार आहे। दुपारी 4 वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे आणि त्यामुळे आजच आचारसंहिता लागण्याची सुद्धा शक्यता आहे। आताची महत्त्वाची बातमी, सर्वांसाठी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद आहे। दुपारी 4 वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होते का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे आणि जर आज घोषणा झाली तर आजच आचारसंहिता लागण्याची सुद्धा शक्यता आहे। दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। अधिक माहितीसाठी ओमकडे आपण जाणार आहोत। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी फोनच्या माध्यमातून जोडले गेलेत। ओम, का अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भात? श्वेता, खरं तर आज दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होते। खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून घोषणा केली जाऊ शकते अशी एक माहिती कळते। टप्प्यानुसार आधी नगर परिषद, त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि अंतिम शेवटच्या टप्प्यामध्ये महापालिका, महत्वाच्या 27च्या महापालिकेत यांच्या निवडणुकांची घोषणा आज होऊ शकते अशी एक माहिती मिळते। आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा अनेक महत्वाच्या मुद्द्यांमुळे ही निवडणूक रखडली होती, परंतु अंतिमतः आज निवडणूक आयोग या संदर्भात घोषणा करणार असल्याचं कळतंय। त्यामुळे मिनी विधानसभा ज्या समजल्या जातात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीला आजपासून सुरुवात होईल अशी एक माहिती सूत्रांकडून कळते। त्यामुळे राजकीय पक्ष निवडणुकांसाठी ज्या पद्धतीची तयारी करतायत त्याला कुठेतरी या आजच्या घोषणेमुळे सुद्धा बळ मिळू शकतं। त्यामुळे निवडणूक आयोग तारखांच्या संदर्भात नेमकी काय घोषणा करते, कधीपासून निवडणुका होत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी ओम, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 31 जानेवारी 2026च्या आत या निवडणुका होणं गरजेचं आहे। त्या संदर्भातले कोर्टानं आदेश सुद्धा दिलेले आहेत। त्यामुळे आता या 2 महिन्यांमध्ये कोणकोणत्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या तारखांना निवडणुका होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडी आणि मनसे आक्रमक झालेले आहेत। जोपर्यंत मतदार याद्यांमधला घोळ दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता या पुढच्या काळात काय नेमकी